रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. रामकृष्ण हरी. शेतकरी मित्रांनो, मी विकास संजय गणगे फ्रॉम बेलवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे. इंदापूर तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून मी काम करत असताना आमचे कंपनीचे प्रतिनिधी श्रीयुत मोहन नलवडे साहेब यांच्या गावामध्ये खुद्द कर्दनवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांच्या गावामध्ये आंतरपीक ऊस आणि कांदा यांनी अतिशय नियोजनबद्ध वेळच्या वेळी व्हिजिट देऊन अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून हा जो तुम्ही कांदा बघताय तो अतिशय चांगल्या प्रकारचा कांदा, फक्त 1.5 महिन्याचा कांदा आहे. ह्याचं नियोजन मोहन नलवडे साहेबांच्या अंतर्गत कर्दनवाडी गावामध्ये झालेलं आहे. तर आपले जे शेतकरी मित्र आहेत रामकृष्ण साहेब, आपले जे शेतकरी बघतायत तुम्हाला त्यांना तुमची ओळख करून द्या थोडक्यात. मी राजेंद्र कर्णवर कर्दनवाडी गावातील शेतकरी असून खोडवा पिकातले एक आंतरपीक म्हणून कांद्याचं पीक घेतलेलं आहे. आणि रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल, रामा ॲग्रोटेकचं मटेरियल, प्रत्येक औषध वापरलेलं आहे. प्रत्येक औषध वापरलेलं आहे. बाहेरचं कुठलंच रासायनिक वापरलेलं नाही अजून. सुरेखा राजेंद्र कर्णवर. सगळ्यात जास्त तर कसं आहे की या प्लॉटचे खरं श्रेय मॅडमला जाते, कारण का या प्लॉटचं सगळं देखभाल हे मॅडम. मला सांगा की ज्यावेळी तुम्हाला ह्या कांद्यामध्ये ज्यावेळी लावला त्यावेळी तुमचं काय म्हणणं होतं? कांदा खोडवा कापायचा. खोडवा कापायचा. का कापायचा? कांदा मोठा होण्यासाठी. बरं, आता न खोडवा कापता कांदा मोठा झालाय का? झालाय की. कशामुळे झाला? नॅनो ॲग्रोटेक. बरं, मला ह्याला सांगा, ह्या कांद्याला तुम्ही दुसरं काय वापरलंय का? आपलं रामा ॲग्रोटेकचं फक्त ज्ञानशक्ती खालून गेले या 5 लिटर, रूट मॅजिक आणि मायक्रोचिलेटेड गेलंय. ह्याच्या व्यतिरिक्त काही. आणि आता गेल्या 8 दिवसापूर्वी, आज ह्या कांद्याचं जर वय बघितलं तर फक्त किती दिवसाचं वय आहे? 1.5 महिना. 1.5 महिन्याचं वय आहे. आज 1.5 महिन्यात बघा साहेबांच्या हातात कांदा हे साईज झाली. ह्यांचं म्हणणं होतं कांद्याची माझी साईज झाली पाहिजे. आणि मी त्यांना त्या दिवशी गॅरंटी दिली, कांद्याची साईज करणार म्हणजे करणार, गॅरंटीड देऊन सांगितलं तर कांद्याची साईज बनवणार मी. आणि त्या पद्धतीने हे नियोजन आता चाललेलं आहे. गेल्याच 8 दिवसापूर्वी फक्त ह्यांना समृद्धी दिले, ते सोडून झाले. आणि एक मोदकचा वरून स्प्रे झाला आहे, अजून एक मोदकचा स्प्रे होईल. मला सांगा की आज खोडव्याचं त्यांना सांगितलं होतं की जर तुम्ही खोडवा तोडला तर परत फुटणारा खोडवा सुळसुळ फुटेल, ते पीक वाया जाईल. पण न खोडवा फुटता मला सांगा, तुम्ही कांद्यावर समाधानी आहात का? समाधानी आहे. 100%? 100%. मग तुम्ही रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट किती दिवस वापरताय? आता 2 महिने झाला वापरतो आम्ही. 2 महिने. 2 महिने. ह्याच्या आधीवर पाठीमाग वापरली होती का? नाही. ऊसाला वगैरे कुठल्या? नाही, ऊसाला नाही. खालच्या मोठ्या ऊसाला वापरले. खालच्या मोठ्या ऊसाला वापरली होती. मग मला सांगा की रामा ॲग्रोटेक प्रोडक्ट जसं आम्ही सांगतो त्या पद्धतीनं नियोजन होतंय का नाही होतंय? तुम्ही सांगा तुमच्या तोंडाने. होते की तुम्ही सांगता त्या पद्धतीने नियोजन होतं. शेतकरी मित्रांनो, एक जमेची बाजू तुम्ही लक्षात घेतली तर एक आंतरपीक ऊस आणि कांदा, या लागणीत बी कांदा होता, लागणीत कांदा आणि खोडव्यात परत कांदा आहे, आता कांदा आहे. तर तुम्ही जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे फक्त 1 डोस ज्ञानशक्ती, रूट मॅजिक आणि चिलेटेड मायक्रोन्यूटनचा यांनी घेतलेला आहे. आणि आत्ता दुसरा डोस फक्त 8 दिवसापूर्वी बायोसमृद्धी म्हणून सोडला आहे. पण शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर खर्चाची तफावत रासायनिक आणि रामा ॲग्रोटेकच्या बायो हे जी घेतली तर साधारण खर्चाची तफावत बघता असला एवढा देखना रिझल्ट, म्हणजे कांद्याची साईज, मानाची साईज, काळोखी आणि एक चमक म्हणजे रूट झोन, ह्युमिक, रूट मॅजिकची जी किंमत आहे ही सगळी, ही रूट मॅजिक जर खायची तोंड भरपूर असतील, जर रूट डेव्हलप चांगला झालेला असेल तर कुठलाही पिकावरती कसलाही परिणाम इतर वातावरणाचा होत नाही. आणि जर रूट झोन जर बघितला तर अतिशय जबरदस्त असा रूट झोन फक्त रूट मॅजिकच्या 2 पॉकेटमध्ये एकदाच रूट मॅजिक सोडलेला आहे. एवढा चांगला रिझल्ट ना की फक्त कांद्याला आहे, तर तुम्ही जे ही लागण बघताय, तुम्ही जे खोडवा बघताय, तर त्याचा फुटवा पण त्याच पद्धतीचा आहे, त्याची वाढ पण तेवढीच आहे आणि त्याची काळोखी पण तशीच आहे. म्हणजे विचार जर केला तर जास्त खर्च करावा लागतोय का, जास्त आपदावं लागतंय का? तुमचं म्हणणं काय? कमी खर्चात होतंय उलट ते. म्हणजे समाधान आहे तुम्ही? आता मला सांगा की तुम्ही म्हणता कमी खर्चात होतंय, मग जर शेतकऱ्यांनी रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरली पाहिजे उलटे. 100% वापरले. 100%. का? कशामुळं? रिझल्ट मिळतोय ना. कमी खर्चात जास्त उत्पन्न निघण्याकरता मी ह्यांना सुरुवातीलाच बोललो होतो, 10,000 रुपये खर्च करायची मानसिकता ठेवा, कांदा तुमच्या अपेक्षेपेक्षा चांगला आणणार. आतापर्यंत खर्च किती झाला? येणारे जाणारे लोक म्हणते ती कमी दिवसात एवढं म्हणजे 16/4ला 2 महिने ह्या कांद्याला कंप्लीट होणार आहे. शेतकरी मित्रांनो, मला एक सांगायचं आहे, 1.5 महिन्याच्या कांद्याची वाढ, कांद्याची साईज, कांद्याची चमक विचार करता आता एवढा टेम्परेचर आहे, 39-40 टेम्परेचर आहे, पण कोणताही ट्रेस उन्हाचा, करपा वगैरे ह्या कांद्यावरती दिसत नाही.
शेतकरी मित्रांनो खरं बोलायचं म्हणजे तुम्ही खरं शेतकरी मित्रांना सांगा की या कांद्यावर नक्की दुसरं काय वापरलेलं नाही. दुसरं वापरलंच नाही याला. म्हणजे बरेचशा शेतकऱ्यांना वाटतं की कुठला स्प्रे घेतला नाही, बरेच शेतकऱ्यांना असं वाटतं नलवडी साहेब की रासायनिक वापरावंच लागतं, केमिकलची फवारणी घ्यावीच लागते, त्याच्याशिवाय एवढं चांगलं येणार नाही. अजून एक पण आम्ही स्वतः बिसे साहेब हे पूर्ण कांद्याचं ऊसाचं क्षेत्र तुम्ही दाखवा शेतकरी मित्रांना आणि त्याची वाढ दाखवा. कुठलाही कांदा उपटून जर बघितला आणि कुठल्याही कांद्याची साईज, चमक, ग्लिजिंग आणि हाईट जर बघितली तर 100% एकसारखी साईज एकसारखी साईज आहे. एवढा चांगला देखणार रिझल्ट मला तर वाटतं रासायनिक सुद्धा भेटणार नाही. अजिबात भेटणार नाही. फुटवं बघू शकता शेतकरी मित्रांनो. आता बघा हे फुटवे साईज बघा, फुटवं बघा किती येते. मग तुम्ही एक घ्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26 एका बॅटामध्ये 26 फुटवे आहेत. सरासरी 20 फुटवे. सरासरी 20 फुटवे आणि असं फुटवे नाही. मी तुम्हाला एवढं गॅरंटी देऊन सांगतो कर्णवळ साहेब की जे तुमचं टनाच ऊसाचं त्या आवडेच बसलंय त्याच्यापेक्षा खोडवा 10 टन तरी जास्त काढणार. जास्त कांड कांद्याचं पीक ही तुम्हाला नेट प्रॉफिट आंतरपीक आहे ते. आंतरपीक काय होईल ते होईल. मला एकच सांगायचं शेतकऱ्यांना की 2 in 1 पीक आहे, कांदा आणि खोडवा आहे. खोडवा. मटेरियल सोडलंय कांद्याला, स्पेशली ऊसाचं टार्गेट नाही, कांद्याचं टार्गेट आपलं आहे. सोडलंय ऊसाला मटेरियल पण लागू दोन्ही गोष्टीला झाले. त्याची वाढ जर बघितली आणि काळजी जर बघितलं तुम्ही अक्षरशः प्लॉट बघा. आता वाजलेत साधारण 11:30. एवढ्या रखरखत्या उन्हात सुद्धा काळोखी तशीच आहे, तेज तसंच आहे, राग तसाच आहे ऊसामध्ये. म्हणजे जाताना लोक शेतकरी रस्त्याने जाताना यांना विचारतात तुम्ही खोडव्याला काय दिलं, एवढा कसं काय खोडवा वाढला. जाणार येणार लोक जाताना विचारतात फक्त दिलंय काय कांद्या करता. ह्यांचं मेन उद्देश होता कांदा, कांद्याचा पण मी बळजबरीने ह्यांना खोडवा राखा लावला. ठेवा नलवडे साहेब आपण यांना कांद्यावरती ऊसावरती अजून स्प्रे मोदक सोडून दुसरा कुठला नाही. दिला नाही. आणि जरा दिला तर काय होईल? मग तर आणखी बेटर रिझल्ट येईल. हा मग शेतकरी मित्रांनो आपल्याला 05234 स्प्रे देणे आणि 0050 आणि सृष्टी कांद्याच्या साईजसाठी कांद्या साईजसाठी 05234 एक स्प्रे देणारच आहे. म्हणजे आपल्याला अजून कांदा निघायला दीड महिना महिना timing आहे. शेतकरी मित्रांनो तुम्हाला हीच कांदा हीच लागण, त्याची साईज, ग्लिजिंग, निघलेली क्वालिटी आणि किती टन कांदा निघतोय बरोबर आहे, किती थैल्या निघतोय हे तुम्हाला पुढच्या नेक्स्ट मीटिंग आपल्या शूटिंगमध्ये नक्कीच आम्ही दाखवून देणार आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.